व्होडाफोन आयडिया संकटामधून संकट कंपनीच्या मागे लागलेली आहेत आणि आता एजीआरच्या थकबाकीमुळे व्होडाफोन आयडियावर आता सगळं मोठं संकट पुन्हा उद्भवलंय, ज्यामुळे कंपनीने आता थेट सरकारकडेच एक मोठा प्रस्ताव दिलेला आहे। व्होडाफोन आयडियाने सांगितलंय की एजीआरची थकबाकी कॅल्क्युलेशन पूर्णपणे चुकीची आहे। काही रक्कम तर दोनदा याच्यामध्ये तुम्ही ऍड केलेली आहे, म्हणूनच कंपनीने रिकॅल्क्युलेशन याच्यामध्ये मागणी केली आहे। आणि इतकंच नाही तर पेनल्टी आणि इंटरेस्ट रेट याच्यावरचा आमचा माफ करावा अशी विनंती त्यांनी सरकारकडे केलेली आहे। जर सरकारने दिला तर कंपनीचे एजीआर थकबाकी 83,000 कोटीवरून थेट 45 ते 50,000 कोटींच्या घरामध्ये येऊ शकते आणि यामुळे कंपनीला जवळपास 50,000 कोटींचा नवीन फंड उभारता येईल, जो 4G नेटवर्क डेव्हलप करण्यासाठी आणि 5G सेवा सुरू करण्यासाठी कंपनीला वापरता येणार आहे। आता यावर टेलिकॉम मंत्र्यांनी आधी स्पष्ट केलंय की सुप्रीम कोर्टाच्या चौकटीत राहून प्रस्तावाचं याच्यामध्ये अनालिसिस केलं जाईल। महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुप्रीम कोर्टाने सरकारला एजीआर प्रकरणाचा पुनर्विचार करण्यासाठी ऑलरेडी अलाउड केलं आहे, म्हणजेच आता चेंडू डायरेक्टली सरकारच्या कोर्टामध्ये यांनी टोलवलेला आहे। जर कंपनी वाचली नाही तर 20 कोटींपेक्षा जास्त ग्राहकांवर याचा थेट परिणाम होणार आहे। म्हणूनच कंपनीने दिलासा देणं हे फक्त व्हीआय साठी नाही तर देशाच्या टेलिकॉम सेक्टरसाठी गरजेचं आहे। आणि या सगळ्या घडामोडींवर तुमचं काय मत आहे? सरकारने व्होडाफोन आयडियाला मदत करावी का नाही हे तुम्ही खाली कमेंट करून सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।